सामाजिक कार्यकर्ते हरिभक्तपरायण विजयकुमार डाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रामनवमीचे औचित्य साधून अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने भव्य ग्रंथ मिरवणूक व श्रीरामाची मिरवणूक काढण्यात आली। संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची सांगता हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाने झाली। संपन्न झालेल्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक वर्ग हजर होता। महिलांनी थांबायचं आहे। हरिपाठवाले जे मुलं आहेत त्या मुलांच्या पाठीमागं महिला मंडळाने थांबायचं आहे।
जरा त्रास होणार आहे आपल्याला, सगळ्यांनी समजून घ्या. हो हे गेला पुढे. छोट्याशा झोपडीत आगमन करणार होते, त्यावेळी शबरीला झालेला आनंद शब्दात वर्णन करता येणार नव्हता आणि तोच आनंद त्या दिवशी सर्व भारतीयांना झाला. आणि प्रत्येक जण म्हणत होता, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे. खरं तर प्रभू श्री राम भगवान श्रीकृष्ण आणि पांडुरंग हे एक रूप आहे. कोणत्याही नावाने हाक मारा, भगवान धावतच येईल. प्रभू श्री राम रघुकुल वंशात राजघराण्यात जन्माला आले. श्रीकृष्ण यशोदेच्या पोटी कारंजात जन्माला आले आणि त्यांचे बालपण गोकुळात नंदाच्या घरी गेले. श्रीकृष्ण हे पांडुरंगाचे रूप आणि साऱ्या जगाला पांडुरंग हा रूप सावळा विठ्ठल गोरगरिबांचे देव म्हणून ओळखला जातो. आणि हेच प्रभू श्री रामाच्या आणि सावळ्या विठ्ठलाचे गुणगान करण्यासाठी आमच्या सातपुते परिवारातील महिला याच ठिकाणी एक सुंदर गीत सादर करीत आहे. राम आएंगे तो अंगन सजाऊंगे, राम आएंगे तो अंगन सजाऊंगे. तुझ्या राम घोषात
कृपया करून चला। ही शोभायात्रा आपल्याला शिस्तीमध्ये जायची आहे, तरी कृपया सर्वांना विनंती आहे, सर्वांनी 2-2 लाईनमध्ये चला। यानंतर आपली शोभायात्रा ही डायरेक्ट बालाजी मंदिराच्या समोर जाणार आहे, तरी कृपया सर्वांना विनंती आहे 2-2 लाईनमध्ये चालायचे सर्वांनी। सर्वांना विनंती आहे। शेपडी ते एकर असं कर। हा श्रीराम या सप्ताहासाठी ज्यांचं काही खाली बसा गेल्या 8 दिवसापासून होत असलेला हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये प्रत्येकाचं योगदान महत्वाचं आहे। अगदी स्टेजवरील टाळकऱ्यांपासून तर विनेकरांपर्यंत आणि विनेकरांपासून तर खाली बसणाऱ्यांपर्यंत सर्वांचं योगदान महत्वाचं आहे। या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले सरपंच, उपसरपंच, ग्रामविस्तार अधिकारी आणि सर्व सदस्य, ग्रामपंचायत कासाव तुम्हाला भोलेनाथ दूध उत्पादक संघाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ व सभासद, भोलेनाथ पत संस्थेचे सर्व सभासद आणि संचालक मंडळ, विवेक कार्यक्रम सोसायटी तसंच मानव विकास मंडळ, काशेश्वर विद्यालय मंडळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि गावातील सर्व तरुण मित्र मंडळांच्या माध्यमातून होत असलेला हरिनाम सप्ताह, या हरिनाम सप्ताहाचं कौतुक करावं थोडं कमीच आहे। वाटतं का बाबांनी आल्याला आपल्याला खसकवलं, परंतु मला असं वाटतं का महाराजांनी खसकवल्याशिवाय आपलं कोणतंच कीर्तन पूर्ण होऊ शकत नाही। कारण मी आल्यापासून वाट पाहत होतो महाराजांनी अजून का खसकवलं नाही, तेव्हा तुम्ही खाली बसा परत एकदा खसकवून घेण्यापेक्षा सर्वांना विनंती करतो। आणि आपण जातोय बाकीच्यांकडे, ज्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केलं, आर्थिक स्वरूपात असू द्या किंवा मानसिक स्वरूपात असू द्या, सगळ्यांचं मी एकदा अभिनंदन करतो। आणि अभिनंदन करण्यापूर्वी आत्माराम वागचौरे, नथू साबळे, विठ्ठल मुरकुटे, अंकुश शेळके, काशीनाथ शेळके, बाबूराव गिरी आणि गोपीनाथ गिरी यांनी सर्वांनी व्यासपीठाला यायचे, त्यांना नामोल्लेख त्यांनी त्यानंतर काकड्या काढला आणि पाकिट घेऊन जायचं आहे। या कार्यक्रमासाठी खास कार्यक्रम उपस्थित असलेले विराज मगर, रामदास गिरी, पोपटराव काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असे आमच्या हौशरामजी वाळके, तुळशीराम सातपुते, लक्ष्मण वडके, दिलीप बहा, प्रवीण शिंदे, शरद खतोडे, शेखर झुंगे, अमोल वाळके, अंकुश होळकर या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। त्यानंतर खास अशोकरावजी काळे, दत्तू नाईक यांनी या कार्यक्रमाचे खूप सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो। विशेष यांनी कार्यक्रमासाठी संतोष मोरे यांचे अभिनंदन करतो। प्रत्येकाला नामोल्लेख करणं शक्य नाही, परंतु खरंच आपल्या सर्वांच्या आमच्या काही नतमस्तक होतो आणि कोणाच्या सगळ्यांचाच सहकार्य या गोष्टीमध्ये आहे। प्रत्येकाचा नामोल्लेख करणं शक्य जरी नसलं ते खरे मिस्त्री असतील, आमच्या चंदाताई असतील, काकासाठी असणारे आमचे भाषो काका असतील, काकासाठी आमच्या असणारे हिराताई असतील, आमच्या चंदाताई असतील, या सर्वांचं मंदाताई सातपुते असतील, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। टाळकरी म्हणून मीनाताई उत्तमराव
तुमदार बाबाजी पुढेकर आणि लहान भाऊ पटांगरे यांनी खूप प्रयत्न केले. सर्वांच्या पायी मी परत एकदा नतमस्तक होतो. प्रत्येकाला नावडे करणं हे शक्य नाही. आपण खूप प्रयत्न केले, खूप या 8 दिवसामध्ये मजा घेतली. मी आता विनंती करतो की महिलांनी खाली हॉलमध्ये सुंदर अशी केली आणि मागील वर्षीपासून हा अखंड हरिनाम सप्ताह पूर्णत्वाकडे आणि उच्च शिखरावर नेऊन पोहोचवण्याचे कार्य आपल्या गावचे सुपुत्र हरिभक्त महाराज विजय महाराज डाळे यांनी अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी पार पाडलं. त्याबद्दल मी आपल्या गावचे माजी सरपंच माननीय रंगनाथ वाळके, तसेच उपसरपंच माननीय अमोल भाऊ वाळके, तसेच माजी सरपंच माननीय नारायणजी वाळके यांना विनंती करतो. तसेच कल्याणजी घोडेकर यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय डाळे महाराजांच्या या ठिकाणी जाहीर सत्कार या ठिकाणी करायचा आहे. मी माननीय रंगनाथ वाळके, कल्याणजी घोडेकर, अमोलजी वाळके यांना विनंती करतो की आपण